श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. प्रिय बाळा, आज माझा हा संदेश तुझ्यापर्यंत का आला आहे याचे कारण जाणून घे. मला तुझे अभिनंदन करायचे आहे. बाळा, तुझ्यासाठी अशी दिव्य वेळ सुरू होत आहे. असे सुखाचे दिवस, असे सुखाचे क्षण आता तुला प्राप्त होणार आहे, ज्याची तुला आतापर्यंत वाट होती. कारण तू केलेले कर्म, जे खूप काही चांगल्या कर्मात मोजल्या जातात. बाळा, कुणीही आता तुला दुखावणार नाही. तुझे पुनश्च अभिनंदन. ज्यांनी तुला दुखावले होते त्याची किंमत ते आता चुकवणार आहेत. ज्यांनी तुझे मन खूप काही दुखावून ते आनंदित होते, आता त्यांची ती परीक्षेची वेळ सुरू होत आहे. बाळा, कधीही या जीवनात कुणीही स्वतःला एकटे मानू नये. देव प्रत्येक क्षणाला तुमची साथ देत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी देवांचा संदेश आहे. पुढील 5 मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष न करता ऐकून घे. कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वादही मी तुला देऊ इच्छितो. त्यासाठी या संदेशाची योजना आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न संपून तुला सुखाची प्राप्ती होईल. बाळा, काही खास, काही विशेष आशीर्वाद मी तुझ्यासाठी इथे घेऊन आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तुझे संपूर्ण जीवन तू स्वामीमय बनवू इच्छितो. तू माझ्या सेवेत आहेस. तू मनोभावे जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद, सुख, समृद्धी आणि तुला वैभव प्रदान करोत. बाळा, विशेष दिवशी विशेष काही आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे, ज्याची तुला अपेक्षा आहे. तेच आता तुझ्या मार्गात येत आहे. स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमच्यातली सकारात्मकता वाढू लागेल. तुमच्या जीवनात ते नकारात्मक दूर होऊन सकारात्मक प्रवेश करेल, जे तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी कार्य करणार आहे. स्वामी तुमच्या आयुष्याला काही नवीन वळण देऊ इच्छितात. ते जर तुम्ही आनंदी होऊन स्वीकार करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत येत आहे. स्वामी म्हणतात, भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा. देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे. ज्यांची तुम्हाला इच्छा आहे ते मार्ग तुमच्यासाठी अतिशय सुव्यवस्थित आणि आनंदी करणारे आहेत. तुमच्या आयुष्यात खूप काही भरभराट तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार करणारे आहेत. जर तुम्ही त्या मार्गात येऊ इच्छित असाल तर होय म्हणून श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी ते द्वार माझ्यासाठी उघडा अशी कमेंट करा. स्वामी नक्कीच तुमच्यासाठी ते द्वार उघडतील, ज्यामुळे तुमच्या जीवनातील त्या अनेक समस्या नष्ट होताना तुम्हाला दिसू लागतील. तुम्हाला असलेली आर्थिक समस्या नष्ट होईल. तुमच्या जीवनातून आरोग्याच्या समस्या नष्ट होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, प्रगती आणि आरोग्याचा आशीर्वाद घेऊन स्वामी येत आहेत. तेव्हा हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐका, मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचे मार्ग, तुमची परिस्थिती, तुमचे आरोग्य आणि उंच जीवन गाठण्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. तेव्हा पुढे चालत राहा. कारण तुझा मार्ग सुखकर होण्यासाठी देव तुला मदत करायला आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला प्राप्त होईल. कुणी कुणी तुमच्या विरोधात कार्य केले आहे हे माझ्यापासून
लपलेले नाही. बाळा, तू जेव्हा पुढे जाण्याच्या योग्य आहेस तेव्हा कित्येक जण तुझी ईर्ष्यालू भावनेने तुला पाहू लागतील. खूप काही लोक तुला खूप काही अशा भावनेने पाहतील की त्यांना ते मिळवायचे आहे. पण प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाची निवड केली जात नाही. देव त्यांचीच निवड त्या कार्यासाठी करतात ज्याच्या ते योग्य असतात, ज्यांनी काही चांगले कर्म केलेले असतात. देवाने तुमची निवड केली आहे. ते कार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, कार्यांची चिंता वाहू नकोस, पैशाची चिंता करू नकोस, कारण मी तुला योग्य वेळेवर तो आरामही देणार आहे. आणि त्या पैशांचीही चिंता करू नकोस, कारण योग्य वेळेवर ते पैसे, ती आर्थिक समस्या देखील संपणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येणार आहे. कुणीही तुझी हानी करू शकणार नाही. कुणीही तुझं शत्रू होऊ शकणार नाही, कारण तुझी रक्षा स्वतः भगवंत करत आहेत. तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. बाळा, जेव्हा देवाला तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटाशी लढण्याचं सामर्थ्य देतात. जेव्हा तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात तेव्हा समजून जा की देवाची मदत तुम्हाला प्राप्त होत आहे. थोडक्यात संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरुरी आहे. तुमच्या मनातील त्रास, ताण, तणाव आणि व्यग्रता दूर करण्यासाठी तुम्ही देवाकडे यावे, देवावर विश्वास ठेवावा आणि देवाचे नामस्मरण करावे. यामुळे तुमची चिंता दूर होताना अनुभव तुम्ही घ्याल. स्वामी तुम्ही केलेल्या विनंतीबद्दल तुम्हाला ते प्रतिफळही देणार आहेत. तेव्हा तुम्ही वाट पाहावी, थोडा संयम बाळगावा, कारण अधीर होऊन काहीच प्राप्त होत नाही. जेव्हा तुम्ही संयमी व्हाल तेव्हा ते तुम्हाला सर्व काही सुख, आनंद प्राप्त होतील. देवाला आशीर्वाद देण्याला काही क्षण देखील लागत नाही, पण देव कधी कधी तुमची परीक्षाही घेत असतात. त्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा. जर तुम्ही धैर्यवान आहात, साहसी आहात, तर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवावा, कारण देव तिथेही कार्य करतात ज्या गोष्टी अशक्य वाटू लागतात. जेव्हा तुमच्या समस्या खूप काही असतात तेव्हा देवाकडे येणे विसरू नका. देवाला प्रार्थना करणे विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू परमेश्वरावर विश्वास ठेवून ती प्रतीक्षा करशील आणि प्रार्थना देखील करशील तेव्हा तुझ्या दिशेने येणारे आशीर्वाद हे काही रहस्यमय वाटू लागतील, पण तुला ते आशीर्वाद जेव्हा मिळतील तेव्हा तू अत्यंत आनंदी होशील. बाळा, मला तुझा हसतमुख पाहायचा आहे. तुझ्या मुखावर ते स्मितहास्य पाहायचं आहे. तू समर्थाचा भक्त आहेस, म्हणून मी तुला सामर्थ्यशाली बनवू इच्छितो. तू जर तयार आहेस का, तर कमेंट्समध्ये होय म्हणून टाईप कर. देव गरजेच्या वेळेस नेहमी तुमच्या सोबत असतो याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. देवाचे तुम्ही लाडके बाळ आहात याचा अनुभव तुम्ही घ्याल. दैवी ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण आहात याचा अनुभव तुम्हाला होऊ लागेल. काही संकेत मिळू लागतील जे तुमच्यासाठी आनंदी ठरतील. स्वामी तुमच्या आयुष्यात तुम्ही वाट पाहत असलेल्या विपुलता, समृद्धी, सुख, आनंद देऊ इच्छितात, पण तुम्ही त्यासाठी संयम बाळगायला हवा. सर्व काही योग्य दिशेने तुमच्याकडे येत आहे. तुमची प्रार्थना स्वीकार होत आहे. देव म्हणतात, बाळा, या प्रवासात जो जीवनरूपी प्रवास आहे त्या प्रवासात तू कधीही एकटा नव्हतास. नाही तू एकटा आहेस, नाही तू एकटा राहशील, कारण मी आणि माझी ऊर्जा सतत तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू माझ्याकडे विश्वासाने मदत मागतोस तेव्हा तुला त्या योग्य वेळेवर ती मदतही प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टींवर जास्त विचार करणे आणि चिंता करणे सोडून द्या, कारण तुमचा देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सर्व काही सुख देऊ इच्छितो. तेव्हा तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता उरत नाही. बाळा, आपल्या कार्यांकडे लक्ष द्या. आपल्या कार्यांवर अधिक विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा की देवाने दिलेले हे कार्य तुम्हाला पूर्णत्वास न्यायचे आहे. तेव्हा सर्व काही योग्य तऱ्हेने तुम्हाला आनंद प्राप्त होतील.
स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुझा वेळ आणि तुझा पैसा निरर्थक नष्ट करतात, तेव्हा त्या गोष्टींकडे लक्ष देणे बंद कर. त्या गोष्टींवर खूप काही खर्च करणे बंद कर. कारण तू आणि तुझी प्रगती जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. तुझे कुटुंब सुरक्षित आहे, माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. स्वामी म्हणतात, तुझी कितीही मोठी समस्या असू दे, पण ती पुढील काळात राहणार नाही. कारण माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन सुखाचे आनंदाचे क्षण येतील. ज्या कुणी स्वामी भक्तांनी हा स्वामी संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकला आहे, त्यांच्या आयुष्यात सर्व काही चमत्कारकरित्या घडून येईल. स्वामींचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील आणि त्यांच्या समस्या नष्ट होतील. असे आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊन जीवन सुखद आणि आनंदी होईल. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्याकडे सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती येवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.